बाळा, निराश झाला आहेस. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, संकट याच्यामुळे तुझ्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पण बाळा, आज मी तुला अशा 7 गोष्टी सांगणार आहे, ज्या मनापासून जर तू त्या आचरणात आणल्यास, तर पुढील 7 दिवसात तुझ्या विचारात, मनःशांतीत आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल जाणवू येईल. हा बदल तुझ्या निर्णयावर आणि कृतींवरही चांगला परिणाम करेल. तर बाळा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक. बाळा, पहिली गोष्ट म्हणजे तुझ्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामाने कर. सकाळी उठल्यावर स्वतःला आरशात पाहण्यापूर्वी स्वामींचा ध्यास कर. दोन्ही हात जोडून मनापासून म्हण, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. हे नाम घेताना मन शांत ठेव. तुझ्याजवळ जे आहे त्याच्याविषयी कृतज्ञता बाळग आणि आजचा दिवस स्वामींच्या चरणी अर्पण कर. यामुळे तुझ्या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने होईल. दुसरी गोष्ट, तक्रार करायची नाही, कृतज्ञता बाळगायची. संपूर्ण दिवसात किती वेळा आपण तक्रार करतो, पण आजपासून एक सवय स्वतःला लावून घे बाळा. रोज किमान 3 गोष्टींसाठी देवाचे आभार मान. तू श्वास घेत आहेस. तू तुझ्या कुटुंबासोबत राहत आहेस. तू 2 वेळचं जेवण पुरेपूर खात आहेस. कृतज्ञता मनात समाधान फुलवते. म्हणून बाळा, या गोष्टींविषयी स्वामींपुढे कृतज्ञता बाग. तिसरी गोष्ट, कुणाचंही वाईट करू नको. कटू शब्द स्वामी कुणाला नेहमी बोलू चांगल्या नको. कर्माचा मार्ग कुणाचं मन दाखवतात. तोडू नको. कुणाच्या काळजाला घर पडेल असे शब्द तुझ्या तोंडून मुखातून आणू नको. शक्य असेल तर एखाद्याला मदत कर. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हेही एक मोठं पुण्य असतं बाळा. चौथी गोष्ट, तुझ्या रागावरती नियंत्रण ठेव. रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात बाळा. जेव्हा राग येईल तेव्हा उत्तर देण्याआधी 3 वेळा म्हण, ओम श्री स्वामी समर्थ, आणि मग मन शांत झाल्यावरच बोल. पाचवी गोष्ट, श्रद्धा आणि संयम. अनेक जण म्हणतात, मी प्रार्थना करतो पण लगेच परिणाम दिसत नाही. लक्षात ठेव, झाड लावल्यावर दुसऱ्या दिवशी फळ कधीच देत नाही. तसंच प्रयत्न, श्रद्धा आणि संयम याचं फळ योग्य वेळीच मिळतं. 6वी गोष्ट, रोज थोडा वेळ नामस्मरण कर. दररोज 10 मिनिटे शांत बस. फक्त मनापासून जप कर, ओम श्री स्वामी समर्थ. मन हळूहळू स्थिर होत जाईल. निर्णय अधिक स्पष्ट होतील. 7वी गोष्ट, प्रत्येक रात्री आत्मपरीक्षण कर. झोपण्यापूर्वी स्वतःला विचार, आज मी कोणाला मदत केली? आज मी कोणाला दुखावलं का? आज मी स्वामींचं नामस्मरण केलं का? उद्या मी आणखी चांगला माणूस कसा बनेन? हे प्रश्न तुझ्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणतील. म्हणून बाळा, लोक अनेकदा म्हणतात, माझं नशीब बदलावं, पण अनेकदा नशीब बदलण्याची सुरुवात आपल्या विचारांमधून, सवयीमधून आणि कृतींमधूनच होते. जर तुझी पुढील 7 दिवसात या 7 गोष्टी प्रामाणिकपणे पाळल्यास, तर तुझ्या मनात सकारात्मक बदल होईल. तुझा आत्मविश्वास वाढेल. तुला नवीन आशा मिळू शकेल आणि हाच बदल पुढे तुझ्या जीवनातील चांगल्या निर्णयांना आणि संधींना कारणीभूत ठरेल. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वराने हे आयुष्य आपल्याला कर्म करण्यासाठी दिले आहे. आपल्या कर्मानुसारच आपला पुनर्जन्म ठरतो. तू म्हणत असशील, मला आजच्या आयुष्यात खूप संकट आहेत, त्रास आहे, मग याच्यामधून मी स्वतःला सिद्ध कसं करू? पण बाळा, हीच तर तुझी परीक्षेची वेळ आहे. कारण तुला स्वतःला सिद्ध करायचं आहे की तू स्वामींचा बाळ आहेस, तू माझा भक्त आहेस. म्हणून बाळा, आजपासून या गोष्टी लक्षात ठेव. मग तुझ्या आयुष्यात भाग्योदय लवकरच होईल. तुझ्या मनासारख्या सगळ्या गोष्टी घडतील. तुझ्या आयुष्यात सुखाचे दिवस येतील. तुझ्या मुलांबाळांवरती माझा आशीर्वाद राहील आणि तुझ्याकडून भुकेलेल्या जीवांना अन्नदान करायला विसरू नको. कारण अन्नदानासारखं पुण्य बाळा कोणतंही नाही. बाळा, हा व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको.